पाठाच्या दळणाला दुरडी वलवी तांदळाची ये ग गवळा येतच होते, ये ग गवळा येतच होते, कारकाची कारक तुडीत होते, कारकाची कारक तुडीत होते, गवरायच्या वंशाला आणीत होते, गवरायच्या वंशाला आणीत होते. आई म्हणती लाडक्याली की तोडली होऊन जाय ग, तोडली होऊन जाय ग. आता कावाली बुवाई शंकर गेले ठाय ग, शंकर गेले ठाय ग. मांडीशी ना देते मांडी सख्या बंधूची बंधूची, सख्या बंधूची बंधूची गोष्ट गण्यारी बी नव्हती. म्हाताऱ्याला आमच्या कामामध्ये बक्षीस मिळली. आपला ती रेडिओ वया वया अख्खी वाडी बघाय. मंडळी नमस्कार. भल्या पाठे येणारी वासुदेवाची स्वारी, जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्या, शेतामध्ये राबताना म्हटली जाणारी भलरी यासारख्या लोकसंगीताचा स्वर काळाच्या ओघात कुठंतरी हरवत चाललेला आहे. या जुन्या लोकांच्या रूपाने लोकसंस्कृतीचा वारसा आजही टिकून आहे. हजारो लोकगीतं अगदी तोंडपाठ असणाऱ्या या ज्ञानपीठाचं नाव आहे सौ अनुसया जयवंत शेडगे आणि या ज्ञानपीठाचं ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामधील विंझर गाव. आजी नाव का तुझं पूर्ण? अनुसया जयवंत शेडगे. आणि माहेर कुठलं? पाब. आणि तिकडचं नाव काय होतं तुझं? अनुसया नारायण रिणशी. मग शाळा किती शिकली आहेस तू? शाळा नाही पेटारीत. मॅट्रिक पास झाली? अंगठा देते शाळा शिकली. मग तुला एवढी गाणी बिणी मग कशी येतात? हे आपलं देवाधर्माचं आपलं. मग ती कुठे शिकली? दळणं दळायची, सासूचं देण्यात, आमक्याचं देण्यात. काय येतं गाव बरं, पण आता काय करायचं? नाही इलाज नाही. आता दळण कांडणाचा नारी कटाळा नसाईवा, नसाईवा, नारी कटाळा नसाईवा. आग मुलग माणसाचा शेती तुम्हाला साईवा, साईवा, शेती तुम्हाला साईवा, साईवा. आग दळण कांडणाचा बाई, दळण कांडणाचा मी ग कटाळा नाही केला, नाही केला, मी ग कटाळा नाही केला, नाही केला. आता सांगते बाई तुला बैला सारी का खांद दिला, खांद दिला, बैला सारी का खांद दिला, खांद दिला. सोई बाऱ्या गयाची मुळी नार हिंडती बाजायारी, बाजायारी, नार हिंडती बाजायारी, बाजायारी. तुला जर कोणी गाणी नाही शिकवली तर तुला ध्यानात येतं कसं? मग येत. कसं काय येत? तसंच. मग कुठं शाळा नाही शिकलीस? नाही. गाणं पण नाही शिकलीस? नाही. मग कुठं लिहून ठेवलं होतं काय गाणी बिणी? लिहून बिहून काही ठेवलं नाही. मग कसं काय तुला समजतं तेवढी गाणी पाठ कशी काय? तेवढं डुकीत द्याचे आपले म्हणायचे त्या बायका ते आपले देणं ठेवायचं. नाही मग तेव्हा आम्ही दळणं दळायचो. आता पाठाच्या दळणाला दुरडी वलवी तांदळाची, तांदळाची, दुरडी वलवी तांदळाची, तांदळाची. आग मेपल्या बाळायाची,
राणी बोलवी बामणाची बामणाची राणी बोलवी बामणाची बामणाची आग पाटाच्या दळणाला माझी दुरडी काख खाली काख खाली माझी दुरडी काख खाली काख खाली आता माझ्या ग बाळायाची राणी सर्जाची हाताखाली हाताखाली राणी सर्जाची हाताखाली हाताखाली वर्षाची होते तेव्हा आई मेली कशाचं कोण मला शिकवायला आणि फेकवायला चुलतीने आपली वाढवली मला लई लहान होते हे बघ ते दारान फुटलं ना 5-6 वर्षांनी तर झालंच असेल तेव्हा मी अशी होती किती वय असेल अंदाज म्हणजे मला तसं सांगता यायचं नाही अशी होते मी ते दारान बाडगरच्याचं फुटलं ना 500 तवा बांचं कामाला जायची तेवढं ध्यानात हे पुण्य ठरवलं केवढी नवरी आहे पाणी आणती कळशीनी की झाली नवरी तवा म्हणजे काम केलं की झालं लग्न स्वयंपाकाला घरातलं काम आलं की लग्न झालं मग तिकडे शाळा शिक नाही तर नको शिकू बलरीच्या नाद नाद किर बल घ्यावी दादा बल घ्यावी दादा दादा किर हात उचल दादा हात उचल दादा दादा किरे माग राहिला दादा माग राहिला दादा दादा किरे माग राहिला दादा तुमच्या पुढच्या पिढीला आता ही गाणी कशी कळणार नाही मग त्यांना हे गाणी कोण शिकवणार ही गाणी कळणार नाही कुणी म्हणणार नाही आता उठणं नाही गाणं नाही गावातला सप्ताह चालू झाला ना दादा मरून गेला दादा नेहायला यायचा कुणाचा हिरावायचा गवत काढायची ठेवायची पण तांदूळ निवडायला यायचे पण आता काय कोणतं ते आता म्हणते ना मावशी तवा टिपून ठेवायला पाहिजेच मी मुख्याने तांदूळ निवडीते पुण्य ध्यानात ठेवत नाही कुणी आता आमच्या बरोबर म्हणते तर त्यांना म्हणाय अरे काय तवा मला कौतुक वाटत आहे तुमच्या बुद्धीचं तुम्ही शाळा न शिकता हे सगळं ध्यानात ठेवताय ये ग गौरा येतच होते ये ग गौरा येतच होते भोपळीची फुलं तुडीत होते भोपळीची फुलं तुडीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते ये ग गौरा येतच होते ये ग गौरा येतच होते कारकाची कारक तुडीत होते कारकाची कारक तुडीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते ये ग गौरा येतच होते ये ग गौरा येतच होते नारळाचं नारळ तुडीत होते नारळाचं नारळ तुडीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते ये ग गौरा येतच होते ये ग गौरा येतच होते मेकाची मेक तुडीत होते मेकाची मेक तुडीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते गौरायच्या वंशाला आणीत होते पुण्याचे याचं कारण आले पोरं सांभाळ्या याची बायको कामाला मग आली इकडं अग मावचा केस ना ग देऊ हीच काय वारी ग नव्हतं घरी नव्हतं घरी हीच काय वारी ग नव्हतं घरी नव्हतं घरी गांजाली दुरपत गेली अंगाची कातायाडी कातायाडी गेली अंगाची कातायाडी कातायाडी अग मावचा किसना ग देऊ उभं राहील ग तातयाडी तातयाडी उभं राहील तातयाडी तातयाडी गंगांजली दुरपत ही निनगीन दिल झाड दिल झाड ही निनगीन दिल झाड दिल झाड
अग मावाचा कृष्णा देऊ ह्यानी वस्तार केलं आड ह्यानी वस्तार केलं आड अग गांजाली दुरपत ही गणगीन उघयाडी ही गणगीन उघयाडी आग मावाचा कृष्णा देऊ तिला पुरवी लुगयाडी तिला पुरवी लुगयाडी अग गांजाली दुरपत ही गणगी गहीन नाली ही गणगी गहीन नाली पती वाळता दुरपत कपडे युवाना मंदी आली कपडे युवाना मंदी आली अग गांजाली दुरपत बाई गांजाली दुरपत ही ग करीती देवा ही ग करीती देवा आता पातीर पांडवांची साबा मोडून दे सदाशिवा साबा मोडून दे सदाशिवा आता गांजाली दुरपत ही ग गांजाली अंधायारी ही ग गांजाली अंधायारी आता मावाचा कृष्णा देऊ वस्त्र घ्या त्यात बाजायारी वस्त्र घ्या त्यात बाजायारी अग दुर्पताबाई बोल नाही मजला सक्का भाऊ नाही मजला सक्का भाऊ आग मावाचा कृष्णा ग देऊ ह्याची वाट मी किती पाहू ह्याची वाट मी किती पाहू आता दुर्पताबाई बोल नाही मजला सक्का बंधू आता तुझं वय किती आजी? तुला मी सांगू का ते वराजगावचं दारान फुटलं ना असं एवढी होती मी एवढं मला आठवणे कुणी आमचं जन्मन कुणी आमच्या तारखी लिहून ठेवल्यात कुणी सांगितले म्हणजे दारान फुटलं तर तुझं वय मग ते 10 वर्ष असेल म्हणजे दारान फुटलं 61 साली म्हणजे 10 वर्ष जरी पकडलं म्हणजे ते 50 वर्ष आणि हे 25 75च्या पुढे असेल मग 80 असेल बाबा 80च्या पुढे असेल आता 6 जणातून मीच राहिली थोडी म्हणजे झपटी गेली मग मी 6 वर्षाचे होते ना तर आमच्या म्हाताऱ्याने बायको केली नाही मग तू एकटीच वय माझी कोळवडीत एक बहीण होती मग तुम्ही दोघीच बहिणी ती आहे का मिली ना तिला तसं 5-6 वर्ष होऊन गेली ती मोठी का ती लई मोठी आणि मग कोणीच नाही ती 4 जणी मेली मीच तेवढी म्हणजे तो आता 80 झालं मी 100 गाठणार तू काय होते काय बाबा अगरबत्ती काम्यानबत्ती अगरबत्तीचा सुवास मेणबत्तीचा प्रकाश अगरबत्तीचा सुवास मेणबत्तीचा प्रकाश या नवऱ्याच्या आईनी भीती सारवल्या श्यानानी वर काढील पपट याच्या उठण्याची खटपट
वर काढील पपट ह्याच्या उठण्याची खटपट. अरे हे दुखणं नसं झालं तर ह्याच्यावर नाही पण गाणं आठवलंय. या दुखण्याने डोकं मट झालं माझं. नाही कसं आहे शहरातलं वातावरण आणि गावात वातावरण लय फरक पडतो. तुम्ही जर गावाला असताना तुम्ही अजून लय खंकी राहिला असता चालून फिरून. शाळा आपली ही मागून झाली मराठी शाळा आणि मग ती वाढवीत गेली आणि ही लई मागून झाली. मला सांग तुझ्या काळात ती शाळा होती हा मग तुला वाटलं आपण शाळेत जाऊ म्हणून? हिथं सासर घरी वय. हा अरे काय बोलतो किती तवा सासरू सास मला असायचा. काम केलं तर बरं नाही तर चल भाकर नाही का. मग आमची म्हातारी शंकर मागतो का खायला हिला कशाने भूक लागली म्हणजे आमचा दाखला दे. मग काम केलं तरच खायला होय. मग कसं होतं कांडणं घरी करायची त्यांना तरी काय म्हणायचे त्या कुठून घालत्याल खायला असं होतं पहिलं. बरंच होतं म्हणायचं अरे आम्हाला परकरण जंपर आम्ही लुगड्याचे दडपणे असल्यात. आता तू काय सांगतो लुगडेच तरी तू म्हणते ते बरं होतं. बरंच होत. कसं काय मग कारण काय म्हणजे आता कथा तरी ते तसलं निसून खाऊन तरी रोग नव्हता. आता समजा आजारी पडायचे. आता मे पल्या बाळाची राणी सर्जाची बोलविते राणी सर्जाची बोलविते अग पाटाच्या दळणाला सून साईनाथ रे उठ सून साई ग तरे उठ आता आपल्या वाड्यावरी देऊ सुखीर आला नीट देऊ सुखीर आला नीट आता पाटाच्या दळणाला सून सावित्री गहू दळी सून सावित्रा गहू दळी अग आपल्या वाड्यावरी देऊ सुखीर डळू डळी देऊ सुखीर डळू डळी आता सुनग साई तरी कशी श्यानाच्या बरी पाट्या कशी श्यानाच्या बरी पाट्या दंडी मोग गऱ्याच्या येळा उजेड पड ग इथं गोठ्या उजेड पड ग इथं गोठ्या 40 रुपये तोळा होता 80 रुपये लबाड बोलले तर अर्ध्या 40 रुपयाचा एक तोळा केला अर्धा तोळा तवा एवढं काळ होता. मग पग किती वय झालं असेल ते मला सांगता येत नाही. मग तवा एखादा किलो सोनं घेऊन ठेवला असतंच तर आम्हाला पैसे लगेच लहानपणी कुठून पैसे ठेवायला 80 रुपयाचं 1 किलो सोनं घेऊन ठेवलं असतं तर आतापर्यंत किती झालं असतं ते. एवढा काळ होता बाबा पग. मग तुमच्याकडं दवाखाना काय तेवढं सरकारी दवाखाना येल्याचा आणि मागून कोण आला सावंडा. टीव्ही नव्हती म्हाताऱ्याला आमच्या कामामध्ये बक्षीस मिळली आपला ती रेडिओ वया वाडी बघाय. आड्याल शंकर धोतार दुवी पड्याल गौराई नाय व आई म्हणते लाडक्याली की तोडली ऊन जाय ग आता कावाली आई शंकर गेले ठाय ग आड्याल गौराई धोतार दुवी पड्याल शंकर नाय ग
भाव म्हणतो लाडक्या बहिणी पैंजण लिहून जाय ग, पैंजण लिहून जाय ग. आता कावा लिहू दादा शंकर गेले ठायव, शंकर गेले ठायव. ती म्हातारी बसली म्हणले आजी बसा बंदळू. त्यांचं वेगळं गाणं आपलं वेगळं गाणं, मग दोघींनी आम्ही धरलं. मग आता मला सांग, गणपतीची आरती म्हणायला पण टेप लावतात, आरत्या पण लोकांच्या पाठ नाहीत. आता गांजाली दूर पता नीली चावगडीच्या कोणा, हिच्या कोणा, नीली चावगडीच्या कोणा, हिच्या कोणा. आग पाची ग पांडवानी खाली गाथ गल्यात गोणायात गोणा, खाली गाथ गल्यात गोणायात गोणा. आग गांजाली दूर पता ही ग करीती देवा 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 देवा, ही ग करीती देवा 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 देवा. आता पाचिर पांडवांची सभा मोडून दे सदाशिवा, सदाशिवा. सभा मोडून दे सदाशिवा, सदाशिवा. आम्ही गाणं आमचं ह्याच्यात बिडणीत गाणं, लावणीत गाणं, हे आमचं गाणं शिकणं. गेर काढायचं तुन दिवईच ग जीवबाई माझा ना गोरामदी, जीव माझा ग जीव माझा ना गोरामदी ग जीव माझा ना गोरा ग मंदी. सांगते बाई ग तुला उपर नवरा ग उपर, नवरा गारामंदी ग उपर, नवरा गारा ग मंदी. रातून दिव गईच जीव माझा ना ग जीव माझा ग बावरा ग जीव माझा ग बाव गैरा. सांगते बाळा र तुला कव्हा वसील रे कवा, वसील नवैरा रे कवा, वसील नव गैरा. मोठ्याचा नव गैरा बाजा होतोय ग बाजा, होतोय माळावरी ग बाजा, होतोय माळा गवरी. सोन्याची आपदा ग गिरी मराठ्याच्या नाग मारा, त्याच्या ग बाळावरी मारा, त्याच्या ग बाळा गवरी. वाजत्री वाज ग त्यात इंझर गावाच्या ना इंझर, गावाच्या पिपरी खाली इंझर, गावाच्या पिपरी ग खाली. सोन्याची आपदा ग गिरी मोठ्याचा नव गैरा, योग सोन्याच्या ना योग, सोन्याच्या छत्री खाली ग योग, सोन्याच्या छत्री ना खाली. आता कसं आहे, आता तुझ्या ही सगळी तोंडपाठ आहेत, त्याला वाद नाही. तू 1000 गाणी म्हणशील, पण आता ही गाणी तुमच्या नंतर आम्ही कशी म्हणायची? कशी म्हणायची आता, कसं म्हणू? ध्यानात ठेवल्यावर म्हणायचं. ध्यानात आम्ही ठेवणार कशी? आता शिकायचं म्हणलं तर पुस्तकं असतात, पण तुमचं ना पुस्तक ना वया लिहून ठेवल्यात तुम्ही. वयात मग ते कसं आम्ही पाठ करायचं? पंढरीला जाया माझी कालची तयारी तयारी, अग विठ्ठल मुरायाळी सिंगी चरती नयारी नयारी, सिंगी चरती नयारी नयारी.
आता जाते मी पंढरीला, मी ग करीते जाऊ राहू जाऊ राहू, मी ग करीते जाऊ राहू जाऊ राहू. आता देवा त्या विठ्ठलानी अंगी दाडील नाम देऊ नाम देऊ, अंगी दाडील नाम देऊ नाम देऊ. आग विठ्ठल माझा पिता, मना माया घराला नेतो याला नेतो, मना माया घराला नेतो याला नेतो. आता गिन्यानाची गपुती, हाती वाचना वाया देतो वाया देतो, हाती वाचना वाया देतो वाया देतो. आता गिन्यानाची गपुती, मना वाचता येईना येईना. आग विठ्ठल माझा ग पिता, हाती द्यातानी राहीना राहीना, हाती द्यातानी राहीना राहीना. आता विठ्ठल माझा पिता, मूळ माहेर माझ करी माझ करी, मूळ माहेर माझ करी माझ करी. आग रखमीन माझी ग माथा, बुका लावून ग वटी बरी वटी बरी, बुका लावून वटी बरी वटी बरी. पुणे करीत नाही ना. आता हे बघ बुटणी सुजन हळदी सुद्धा बंद होणार आहेत बघ. म्हणजे तुमच्या बरोबर उठण्याची गाणी जाणार, मोबाईल जाणार, समजी जाणार, सगळं जाणार. येत नाही तर म्हणते कोणता आरतीत द्यावी तू बामण बटा, बाळा नाही चार माझ्या उपर नवऱ्याचा ना उपर, नवऱ्याचा बोबा इटार उपर, नवऱ्याचा बोबा ना इटा. अजून थकले नाही ते मी. ऑपरेशन केलं तरी चावडीपासून 50 किलोचं कटे नेलं तांदळाचं, एवढी ऑपरेशन झाली तरी. नाही माणसं चुरी आहे ना, तुम्ही लय खमकी आहो. तुम्ही कष्टही लय केलं, कामही लय केलं, आणि तुमचा आहार पण चांगला होता त्यावेळेस. 3 पायलीचा ही ताणी आमची मधवी आणि बब्या नायकाची आहे कायम आमच्या घरी. 3 पायलीची गाणी घ्यायची. आणि अगं तानू लाग ना ग मला सडू म्हणली. माझं नडलं नाही, मी सडणार नाही, वाटलं तर सड. आणि म्हातारं पडलं झाडावून. मामा सासरा मुंबईला, गिरण नाही कुठं काही नाही. मला अनुस आहे, कुणी नव्हतं आमच्या इकडं. मला भाकरी एक भाकर दिली पाहिजेच तर. अहो दळण नाही मामुजी. नाचण्या दळल्या आजुलीवर का उठले असेल. आणि 8ला 7ला गाडी जायची इष्टी ती. तवा म्हातारा घेऊन आला ते मामा सासरा. काम रगड केली. इकतंदी देवा कुठं गेला होता कुठं गेला होता. गेलो होतो सुरुंगाला लैंदी लागल गलैंदी लागल. गौराई सहवत तुम्हावरी आली तुम्हावरी आली. गौराई सहवत तुम्हावरी आली तुम्हावरी आली. आंदिली आंदिली देवा कुठशी ठेविली व कुठशी ठेविली. ठेविली ठेविली नारळी बनी नारळी बनी. ठेविली ठेविली नारळी बनी नारळी बनी. बोलवाव बोलवाव वाईचा सुतार व वाईचा सुतार. तोडाव तोडाव नारळी बन व नारळी बन. पाडाव पहाडाव सवतीवरी ऊन सवतीवरी ऊन. अडचण काय यायची. एखादबारी स्वयंपाक नाही आला की मामा सासरा गुराक जायचं ना तेव्हा. मामा सासरा काय उंड ग गुराक जाते त्याला काय येते.
पण एवढी लग्न एवढं झाली, एवढ्यांचे जेवण मी केलं. 20 माणूस असो नाही तर 50 असो. आणि मग म्हणायचा खरंच बाबा मी बोललो पण चुकी. साऱ्या ग पसुयानी हाय दिवाळी दिवाळी, हाय दिवाळी दिवाळी सग रोज, दिवाळी नाहीच रोज, हाय दिवाळी दिवाळी, हाय दिवाळी दिवाळी सग रोज. वेपल्या ग बंधुईची वाट बघते बघते, वाट बघते बघते नित ग रोज, बघते ना नित रोज, वाट बघते बघते, वाट बघते बघते नित ग रोज. दिवाळी ना दसैरा माझी काढे काढे, माझी काढे काढे निचिर गाथ. सांगते रे बंधू तुला येईल सिमग्या सिमग्या, येईल सिमग्या सिमग्या एक नारात, सिमग्या रे एक रात येईल सिमग्या सिमग्या, येईल सिमग्या सिमग्या एक नारात. दिवाळे गळीची चोळी माझे सिमये सिमये, माझी सिमये सिमये गेला ग आली. सांगते ग बाई तुला बंधू माझ्याची माझ्याची, बंधू माझ्याची माझ्याची वड ग झाली, माझ्याची ना वड झाली, बंधू माझ्याची माझ्याची, बंधू माझ्याची माझ्याची वड ना झाली. शिप्याच्या ग दुकायानी बंधू बसल बसल, बंधू बसल बसल आया घराला, बसल ग आयाराला, बंधू बसल बसल, बंधू बसल बसल आया घराला. शिपिना ग दादा बोल बहिणी आणल्या का आणल्या का, बहिणी आणल्या का आणल्या का माया नाराला, आणल्या का मायाराला, बहिणी आणल्या का आणल्या का, बहिणी आणल्या का आणल्या का माया घराला. शिप्याच्या ग दुकायानी बंधू खानाला खानाला, बंधू खानाला खानाला खण ग भीती, खानाला ग खण बेती, बंधू खानाला खानाला. शिपिना ग दादा बोल तुला सजना सजना, तुला सजना सजना बहिणी र किती, सजनार बहिणी किती, तुला सजना सजना, तुला सजना सजना बहिणी र किती. फुलखिंडीचा काढला योग्य आहे. मग त्या जाळ्या आहे ती तोडायच्या, त्या पेटवायच्या, असं ओले झाले की मग कुजळायचं समजा रान, त्यात नाचण्या टाकायच्या, ते मुकून आले रूप कसे करतात. मग जेवढा तो जळकटीचा जागा तो खणायचा आणि लावायचं कुजळ्याने. हा आऊत बिऊत काय नाही. वाटाच्या रे वाट सुरा दादा म्हणार म्हणार, दादा म्हणार म्हणाना याची र चोरी, म्हणा ग याची चोरी, दादा म्हणा ग म्हणा ग, दादा म्हणा ग म्हणाना याची ग चोरी. मांडीशी ना देते मांडी सख्या बंधूची बंधूची,
सख्या बंधूची गोष्ट गण्यारी, बंधूची ना गोष्ट न्यारी, सख्या बंधूची गोष्ट गण्यारी. वाट चारे वाट सुरा दादा म्हणते गेला ग पुढं, म्हणते ग गेला पुढं. दादा म्हणते गेला ना पुढं. मेपल्या ग बंधुईला हाती धरुणी उभा ग केलं, धरुणी ना उभा केला. हाती धरुणी उभा ना केलं. वाट चारे वाट सुरा चल घरला देते र पाणी, घरला र देते पाणी. चल घरला देते र पाणी. वाणीची र माझी बाळण मुलकी तुझ्या र वाणी, मुलकी र तुझ्या वाणी. मुलकी तुझ्या र वाणी. आमच्या टायमाला ना तसं म्हणायला गेलं तर ववा टाकायला जागा नव्हता आम्हाला. ववा टाकाय म्हातारा दगडू रांजण आहे ना, तो म्हाताऱ्याचा आमच्या मावस भाव आता. आणि म्हातारा कुठं राजण्याला गवंडी काम करायचं. आता पोर कोण देते, यांना शेत नाही तर पोर कोण देते. आता म्हणला हाय आमच्या भावापाशी पोर. मग दांडाने गेले दोघंजण. म्हणला काय रे दगडू, तू येडा झाला का काय, शेताशिवाय पहिलून माणसं देत होती का. अरे दे म्हणला नारायण, मी 10 मानाचं शेत देईल. मग बालनाचं शेत आम्ही 10 वर्ष केलं. ती जाय त्याचं 1.5 वाटा आमचा 1 वाटा. मग ते 10 वर्ष काढलं. रोज काय होतं, आमचं घर 250 रुपयांनी बांधले. रोज 2.5. आमचं पहिलं वरती 2.5 रुपये. ॲक्च्युली हे जे आहे, जे नवीन पिढीने ॲक्च्युली ह्याचं थोडंफार तरी अनुकरण करायला पाहिजे. जुने गाणे आहेत ते पूर्णपणे म्हणजे नाही बघायला पण मिळत नाही, ऐकायला पण मिळत नाही. तर ते आपण वारसा त्यांचा जो आहे तो असं पुढं चालत नेला पाहिजे सगळ्यांनी, नाही जेणेकरून पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे की बाबा आताची नवीन गाणी ऐकली आपण तर ती आणि ह्या गाण्यामध्ये मॅच केलं तर आपल्याला त्यातलं जो रस जे काय आहे त्यातलं सार काहीच कळून येत नाही आपल्याला. त्यामुळे जुनी गाणी आपल्याला कुठली असाना गाण्याची, पूजेची, कार्यक्रमाची, लग्नातली ती आपल्याला अनुकरण केली पाहिजे. पुढच्या पिढीला पण आपण सांगितलं पाहिजे की बाबा ही गाणी पूर्ण आपल्या भारतामध्ये पण प्रचलित झाली पाहिजे ते गाणे. तुमचं म्हणणं आहे की हा आजींचा वारसा पुढे चालवायला पाहिजे. मग हा वारसा पुढे चालवायला तुम्ही काय प्रयत्न केले का. आता सध्या मी तर जॉबला आहे, पण खूप मला वाटतं की आपण पण शिकावं, पण वेळ नसल्यामुळे वेळेअभावी आणि आताच जगामध्ये पण वेळेअभावी लोक म्हणजे जे लवकर कॅच होईल त्याच गोष्टी करतात. लहान मुलं पण आता सध्या मोबाईलवरच असतात कंटिन्यू. त्यामुळे ते जुनी गाणी काय आपल्याला म्हणजे त्यांना त्यातल्या म्हणी रस काय कळतच नाही. म्हणजे आजीची गाणी तर फोनवर आली मोबाईलवर, तर तुम्ही पाठ करताल का मग. हा करेल ना मी पाठ, आणि माझ्या मैत्रिणींना पण सांगेल पाठ करायला. आज तुला काय म्हणायचं की बाबा ह्या पुढच्या पिढीने गाणी शिकायला पाहिजे का नाही. शिकावी बाबा, आनंद आहे म्हणा, शिकावं. पण त्यांना एवढ्यात रस नाही वाटत. एवढा त्यांना रस वाटत नाही, शिकावं असं वाटत नाही. शिकावं. मग तू त्यांना काय सांगशील. मी काय सांगायची, त्यांनी शिकावं. जुनं मिळत नसतं, नवं मिळतं. नवी एक पिक्चरचे काय म्हणायचे तवा, एखाद्याने 4 दोघींनी शिकलं तर होतं उपयोग म्हणायचं त्यांनी. नाही खरंच हा वारसा आहे ना पुढे चालवलाच पाहिजे. कारण काय होते
काळाच्या ओघात हा कुठंतरी लुप्त पावते. ही कला आहे ना आता फक्त नावापुरती राहते, ना कुठं कागदावर आहे ना कुठं लिहून ठेवलेलं आहे. कमीत कमी ह्या पुढच्या पिढीने तरी हे ज्ञान ह्या पुढच्या पिढीला द्यावं असा छोटासा प्रयत्न मी करतोय. माझ्यापाशी लिहिणं नाही, शिरी काय ओळखत नाही. ह्या माणसांना जे ज्ञान घ्यायचे ज्ञान गाण्याचं कागदावर लिहून ठेवावं, पाठ करीस तर वर म्हणावं, का नाही ध्यानात राहायचं. राहील उद्यापासून तू दोघांची शिकवणी घे. पुढं काय संध्याकाळी आली ना दोघांची शिकवणी घे. एका पाठी गिरवाय सांगायचं दोघांना. लिहून ठेवलं पाळण्यावानी येते गाणं. हा आता आम्हाला काय लिहायला समजत ते काय होतं आता आम्हाला? तू तर शाळा पण नाही शिकलीस तरी पाठ केल्यात. मंडळी, आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रह तारे आपण दुर्बिणीतून जवळ करून पाहतो, परंतु आपल्या भोवती असणारे हे खरे हिरे त्यांच्याकडे मात्र विशेष लक्ष देत नाही. सह्याद्रीमध्ये सापडणारी ही दुर्मिळ रत्ने आपण प्राणापलीकडे जपली पाहिजेत. त्यांच्या डोक्यातील हे ज्ञान जतन करून ठेवणे हीच खरी लोकसंस्कृतीची वृद्धी आहे.